आपण सध्या रस्त्यावर बाहेर पडलोत की आपल्याला काय दिसतं बरं? सगळीकडे फक्त आणि फक्त गाड्या. मग तो हायवे असो किंवा तुमच्या शहरातील एखादी छोटी गल्ली. महाराष्ट्रात वाहनांच्या संख्येनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्रातील एकूण वाहनांची संख्या ही तब्बल 5.28 कोटींच्या वर गेली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 8.2% मोठी वाढ झाली. सर्वात जास्त संख्या आहे ती दुचाकींचीच. म्हणजेच 3.78 कोटी बाईक्स आणि स्कूटर्स सध्या आपल्या रस्त्यांवर धावत आहेत. तर रिक्षांच्या संख्येत 6% आणि कारच्या संख्येत 7.8% वाढ झाली आहे. एका किलोमीटर मागे साधारणतः 153 वाहने असा आपल्या राज्याचा सरासरी वेग आहे. पण ही वाढ फक्त प्रगतीचं लक्षण नाहीये, तर ही एका मोठ्या संकटाची चाहूल आहे. शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढतीये, ज्यामुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. त्याचबरोबर गाड्या तर घेतोय, पण त्या लावायच्या कुठे, हा प्रश्न आहे. रस्ते अपुरे पडतायत आणि पार्किंगच्या जागा नसल्यामुळं वाहतूक कोंडीत आपले तासनतास वाया जात आहेत. आणि आकडेवारी सांगते की राज्यात दरवर्षी अपघातांची संख्या ही वाढतच चालली. गेल्या वर्षात 36,450 अपघात झालेत, ज्यात हजारो नागरिकांनी आपला जीव गमावलाय. आता वेळ आली आहे विचार करण्याची. महत्वाची बाब म्हणजे ई वाहनांकडे लोकांचा कल वाढतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. पण फक्त गाडी घेऊन चालणार नाहीये, तर गाडी घेण्यापूर्वी पार्किंगची सोय आहे का याचा देखील विचार करावा लागणार आहे. शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. कारण जर आता आपण लक्ष दिलं नाही, तर भविष्यात रस्ते चालण्यासाठी नाही, तर फक्त गाड्या उभ्या करण्यासाठीच उरतील. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शहरात ट्रॅफिकची समस्या किती गंभीर आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.